नमस्कार शेतकरी मित्रांनो, पोया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणी असले कांदा बाजारभाव, कांद्याची आवक काय चालू आहे, लाल उन्हाळा कांद्यासाठी काय मार्केट चालू आहे, लासलगाव या ठिकाणी सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक 20 मार्च 2024 बुधवार रोजचे बाजारभाव। एकूण कांदा लिलावामध्ये 250 नगांची आवक झाली। लाल कांदा 20 नग तर उन्हाळा कांदा 230 नग कांदा आवक अंदाजे 5000 क्विंटलची दाखल झाली। बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमी कमी 500 जास्तीत जास्त 1317 आणि सरासरी 1200 रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे। त्यानंतर बाजार समिती लासलगाव या ठिकाणी उन्हाळा कांद्यासाठी कमी कमी 600 जास्तीत जास्त 1503 सरासरी 1340 रुपयापर्यंतचे आज रोजी मार्केट चालू आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री शैलीरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कांदा गाड्यांची आवक जर बघितली 20 मार्च 2024 रोजी 195 कांदा गाड्यांची आवक आहे। आवकेत मात्र घट आहे, थोडीफार चढ उतार मार्केट यार्डामध्ये होती आहे। आणि या ठिकाणी बघितलं सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव काय निघतात यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पुणे सोलापूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील असलेली बाजार समिती पिंपळगाव बसवंत, त्यानंतर असले येवला देवळा सटाणा मनमाड चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह अपडेट यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। तोपर्यंत तेच थांबतोय, आवकेत चढ उतार होती आहे, भावात चढ उतार होत असल्याकारणे या ठिकाणी थोडीफार नरमाई कांद्याच्या बाबत कधी जास्त कधी कमी एवढे काही भावात सुधारणा सध्या तरी बघायला भेटत नाही। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट भेटूया। पुढील वार्षिक माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा।